असेल आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी खाल्ल्या असेल, पण ही वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी आहे. बनवायला एकदम सोपी आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अशा छान छान सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी सुरुवातीला 1 वाटी दूध घेतलेले आहे. दूध आधी आपल्याला चांगले उकळून गरम करून नंतर ते थंड करून घेतलेले दूध वापरायचे आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी इथे अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे. आणि हे इथे मी 4 काजू आणि 4 बदाम हे चांगले मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट त्याची करून घेतली होती, ती घालायची आहे. आणि 4 चमचे आपल्याला इथे साखर घालायची आहे. साखर तुम्ही कमी जास्तही करू शकता, पण एवढी पुरेशी आहे. त्याला छान उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि खूप छान फ्लेवर येतो. आता इथे मी 50 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. पनीर अशा पद्धतीने आपल्याला तोडून घालायचं आहे. एकदम बारीकही नाही आणि एकदम मोठेही चंक्स नाही. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. मस्त पनीरची खीर होते. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप वेगळी रेसिपी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काही ड्रायफ्रुट्स घालूया. इथे मी ड्रायफ्रुट्समध्ये थोडेसे पिस्ता आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आणि छान मिक्स करून घेऊया. आता हे छान मिक्स सर्व झालेलं आहे. इथे पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे. आता 3 मिनिटं फक्त आपण याला उकळी आणायची आणि झटपट अशी आपली पनीरची खीर खाण्यासाठी तयार आहे. मस्त असा नैवेद्य तुम्ही गुरुवारमध्ये उपवासाला सोडण्यासाठी दाखवू शकता. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि देवीला नैवेद्य दाखवून मग आपण याचा खाऊन उपवास सोडायचा आहे. अशा छान छान सोप्या रेसिपीज आणि वेगळ्या रेसिपीज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.